नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला परिमेय संख्येतील लहान मोठापणा कसा ठरवायचा हे सांगणार आहे। जर a भागिले b, c भागिले d या दोन कोणत्याही परिमेय संख्या असतील आणि ज्या ठिकाणी b आणि d म्हणजे छेद शून्य नसेल तर खालील नियम वापरून आपण लहान मोठापणा ठरवू शकतो। पहिला नियम आहे, जर a भागिले b आणि c भागिले d हे दोन कोणते अपूर्णांक असतील आणि a गुणिले d म्हणजे हा पहिला गुणाकार मोठा असेल, b गुणिले c किंवा c गुणिले b म्हणजे पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा असतो, म्हणजे a भागिले b मोठा आहे c भागिले d। दुसरा नियम, a भागिले b आणि c भागिले d हे कोणतेही दोन अपूर्णांक असतील आणि पहिला गुणाकार जर लहान असेल, a गुणिले d लहान आहे c गुणिले b म्हणजे दुसऱ्या गुणाकारापेक्षा, म्हणजे पहिला गुणाकार लहान असेल तर पहिला अपूर्णांक म्हणजे पहिली परिमेय संख्या लहान असते, म्हणून a भागिले b लहान आहे c भागिले d, पहिला अपूर्णांक लहान। तिसरा नियम, a भागिले b आणि c भागिले d हे कोणतेही दोन अपूर्णांक असतील आणि पहिला गुणाकार a गुणिले b आणि दुसरा गुणाकार b गुणिले c किंवा c गुणिले b हे दोन्ही समान असतील, म्हणजे दोन्ही गुणाकार समान असतील तर दोन्ही अपूर्णांक समान असतात, म्हणजे दोन्ही परिमेय संख्या समान असतात, म्हणून a भागिले b बरोबर आहे c भागिले d, दोन्ही अपूर्णांक समान। धन्यवाद।